नमस्कार मंडळी, आज मी साबुदाण्याचे पापड करून दाखवणार आहे। आता ही आपले साबुदाण्याचा पापड करण्याचे साहित्य सगळं दाखवणार आहे। यात आपला हा साबुदाणा अर्धा किलो भिजत घातलेला रात्री हे भिजलेलं आहे। आता आपल्याला भिजलं आहे का बघा, हे भिजलं आहे, हे भिजलेलं आहे साबुदाणा। नंतर आपण ह्याच्यामध्ये वरी भिजू घातलेले रात्री पाव किलो। तर हे वरी आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि साबुदाण्यामध्ये मिसळायचे। तर ह्याला वरी बी म्हणतात, भगर बी म्हणतात। आता हे बटाटा आपले चाल काढून घेतलेले आहेत। आता हे चाल काढून घेतल्यानंतर आता खिचायचे आणि नंतर आता आपण बनवायला घ्यायचे। चला, आता आपल्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे ह्याला टोपाला चिटकत नाही, म्हणून आपण ह्याला तेल सगळीकडून लावून घेऊ शकतो। आता आपण ठेवायचा। साबुदाणा भिजू घातलेला तेवढं पाणी असे 3 टोपं वतायचे आपण। हे पाणी आता उकळत आलेलं आहे। आता आपण जरा थोडं काढून घ्यायचं, कमी पडलं तर वरून वतू शकतो। हे आता आपण एवढं काढून घ्यायचं। आपण चवीनुसार हे मीठ टाकू शकतो, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ना। हे आपण आता ही साबुदाणा ही भिजलेला आपण टाकून घ्यायचं। आता पाणी उकळलेलं आहे। आता हे आपण साबुदाणा टाकून घ्यायचा ह्या पाण्यात। आता आपल्याला हे वरी बी म्हणतात, भगर बी म्हणतात, हे आता आपण टाकून घ्यायचं। हे सगळं उपासाचं आहे, उपासाकरता हे केलेलं आहे। आपण हलवत राहायचं, एक जीव करून घ्यायचं, सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे। आता आपण जरा 5-10 मिनटं झाकून ठेवायचं। हे हलवत राहिलं, हे 10 मिनटं झाकून ठेवलेलं, पण अजून शिजून द्यायचं आहे जरा थोडं, अजून पातळ आहे, अजून हे एक जीव होऊन द्यायचं आहे। हे आता आपल्याला ही बटाट्याचा खीस केलेला, हे स्वच्छ धुवून घेतलेला आता आपण ह्याच्यात टाकून घ्यायचा। आता हे शिजत आलेलं आहे, म्हणून आता ही बटाट्याचा खीस टाकलेला आहे। आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ह्याला 5 मिनटं 10 मिनटं झाकून ठेवायचं। हे बटाट्याचा खीस लगेच शिजला जातो बघा। हे आता घट्ट होत आले। आता हे आपल्याला पापड्या बनवायजोगं व्हायला लागले। आता हे आता आपण ह्या बारका टोपामध्ये काढून घ्यायचं आणि घालायला सुरुवात करायची। आता आपण ही चीक काढलेला शिजवून आता आपण ही पापड घालून घ्यायचे। आता हे असे सुरुवात करायची आता हे घालायला। हे बघा किती छान शिजलंय पीठ आणि खूप छान येते। आता आपले साबुदाणा आणि वरी आणि बटाट्याचा खीस घालून हे तिन्ही मिक्स करून हे पापड झालेले करून हे उपासाकरता भरपूर महत्त्वाचे। हे आपण उपास असले की खाऊ शकतो आणि हे किती सुंदर झाल्यात बघा। आता ही उन्हामध्ये सुकायला घालायचे आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे। उपासाचे साबू तांदळाचे व बटाटा वरीचे मिसळलेले उपासाचे पापड बघू आपण कसे होतात। आता
बघा कसे फुगलेत पांढरे चित्र. हे शाबू तांदळाच्या आपण पापडे बनवलेले आहेत उपासासाठी. बटाटा व वरी आणि साबुदाणा ह्याचे हे पापड बनवलेले आपण कसे होतात बघूया तळल्यावर. हे बघा आता आपले तळून झालेले आहे. बघा कसे पांढरे चिप्र झालेले आहेत, कुरकुरीत झाले. हे उपासाकरता छान पापड झालेले आहेत. ही पापड्या उपासासाठी हा बनवलेल्या आहेत. तर ही साबुदाणा वरी किंवा भगर म्हणतात आणि बटाट्याची कीस टाकून या असे उपासासाठी पापड तयार केलेले आहेत. तर हे खूप छान झालेले आहेत आणि हे कसे बनवले त्याची पद्धत पण मी दिलेली आहे. तरी तुम्ही पण अशाच बनवा आणि आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओच्या खाली हे जे पांढरे बटन बघत आहात, इंग्रजीमध्ये सबस्क्राईब आणि मराठीमध्ये सदस्यत्व घ्या, हे बटन दाबा. मग तुम्ही आमच्या चॅनलचे सदस्य होईल आणि आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी बघायला भेटतील. धन्यवाद.